श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनात त्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, तर आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या मराठी हिंदू सणांची संपूर्ण माहिती अगदी अचूक तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, गणपती हे आपल्या हिंदू धर्माचं खूप आराध्य दैवत मानलं जातं आणि गणेश उत्सव तर आपल्या भारतामध्ये संपूर्ण असा आपल्या भारताचा गणेश उत्सव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुराणामध्ये माघ महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे. तसेच फेब्रुवारी महिना खास आहे कारण 13 फेब्रुवारीला यावर्षी गणेश जयंती आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात देखील बऱ्याच जणांच्या घरी दीड दिवसासाठी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्यामुळे गणेश भक्तांना आता 13 फेब्रुवारीची आतुरता लागलेली आहे. कारण यावर्षी माघी जयंती म्हणजे माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला आहे, तर 12 फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बाप्पांच्या प्रसादात आपल्याला जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे. मोदकामध्ये तीळ आणि गुळाचा अधिक वापर करायचा आहे. काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करून सुद्धा मूर्ती बनवण्यात येते. या दिवशी गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल, लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो. गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो. त्यामुळे गणेश जयंतीला किंवा माघी गणेश जयंतीला विशेष असं महत्त्व आहे. तर या वर्षी म्हणजे 13 फेब्रुवारी 2024 या वर्षी आपण पूजेसाठी शुभ मुहूर्त कुठला आहे तो अगोदर पाहून घेऊयात. तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 13 फेब्रुवारीला आहे. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:44 चतुर्थीला प्रारंभ होईल, तर 13 फेब्रुवारी दुपारी 2:41 मुहूर्त संपणार आहे. सकाळी 11:30 ते दुपारी 1:45 आपल्याला म्हणजे पूजा करायची आहे. यावेळी तुम्ही कधीही करू शकता. तर मंडळी, गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी आपल्याला पाण्यात तीळ टाकून छान स्नान करायचं आहे आणि लाल वस्त्र परिधान करून आपल्याला गणपतीच्या समोर उपवासाचं व्रत आपल्याला करायचं आहे. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग आपल्याला ठेवून त्यावर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आणि गंगेच्या पाण्यात मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे. गौरीपुत्र गणेशाला कुंकू, हळद, शेंदूर, अक्षता, चंदन, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल फूल, लवंग, वेलची, अत्तर, सुपारी, कापड, नारळ सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला श्री गणेशाय नमः या मंत्राचा उच्चार करताना आपल्या 11 किंवा 21 जोड्या जो दुर्वा आहे तो अर्पण करायचा आहे. प्रसादात तुळस ठेवू नये याची काळजी घ्यायची, कारण गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे. तर मंडळी, आता या माघी जयंतीमध्ये किंवा गणेश जयंतीमध्ये काही पौराणिक कथासुद्धा आहेत की गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला. त्यामुळे त्यांच्या 3ही अवतारांची पूजा केली जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल जयंती. तर दरम्यान अग्निपुराणात या दिवसाबद्दल विशेष उल्लेख आहे. जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी आपण जर उपवास केला तर या दिवशी आपले मानसिक आजार दूर होऊन आपल्या सगळ्या समस्यासुद्धा दूर होत असतात. परंतु ह्या गणेश माघी जयंतीला आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे. जर आपण या दिवशी चुकून जरी चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्याला काही सुद्धा मानसिक विकार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी वाढू शकतात. तर याच्या मागे सुद्धा एक कथा आहे की आपण माघी गणेश जयंतीच्या दिवशी का आपण चंद्राचं दर्शन घेऊ नये. तर याची छोटीशी कथा आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर एकदा
गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असतात तेव्हा ते म्हणजे उंदीर मामा जे असतात ते दचकतात आणि घसरतात आणि त्यामुळे त्यांच्या पाठीवरून गणपती बाप्पा जे आहेत ते खाली पडतात आणि त्यांना बघून चंद्र आहे तो हसू लागतो. त्यांना चंद्रांना हसू आवरत नाही आणि हे पाहून गणपतीला चंद्राचा फार राग येतो. गणपती चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे कोणीही तोंड देखील पाहणार नाही. जो कोणी तोंड पाहिल त्याच्यावरती खोटा आळ येईल. यावर चंद्राने खूप म्हणजे ब्रह्मदेवाला विनंती केली की चंद्राने मला गणपती बाप्पांनी मला शाप दिलेला आहे, तर यातून तुम्ही मला वाचवा. पण ब्रह्मदेवांनी सांगितलं की या गणपतीच्या शापापासून तुम्हाला फक्त गणपती बाप्पाच वाचवू शकतात. यावर चंद्राने गणपती बाप्पांचे मोठे तप करून श्री गणपतींना प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीच्या चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी तुझे तोंड पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की चुकून जर कोणी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून काय करायचे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. त्याचबरोबर एका कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर सन्मंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता आणि तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे तो आळ त्यांच्यावरचा गेला होता. श्री गणेश चतुर्थीला कलंकित चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा जर चंद्र आपल्याला दिसला तर श्री महाभगवद्गीतेच्या 10व्या स्कंदातील 55-56व्या अध्यायातील सन्मयक मण्याची चोरी ही कथा जर आपण आधाराने वाचली किंवा ऐकली तर या म्हणजे आळातून आपली मुक्ती होऊ शकते किंवा या पापातून आपली मुक्ती होऊ शकते. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र आपण पाहू शकतो. यामुळे चतुर्थीला जर चंद्रदर्शन झालं तर त्याचा धोका आपल्याला राहत नाही. त्यामुळे मंडळी आपण गणेश जयंतीला आपण जर सगळी व्यवस्थित अशी पूजा जर आपण केली तर आपण चतुर्थीचा चंद्र पाहू नये. या दिवशीचा आपल्याला चंद्र पाहायचं नाही ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही आहे. माघी गणेश जयंती आपल्याला अगदी छान थाटामाटात साजरी करायची आहे. मुहूर्त तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी आपल्याला चंद्राचं तोंडसुद्धा पाहायचा नाही आहे किंवा चंद्र अजिबात पाहायचा नाही आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला माहिती मिळावी म्हणून मी बनवला आहे. तर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता, कमेंट करू शकता. त्याचबरोबर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत जाईल. आणि त्याचबरोबर आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी ओम गण गणपतेः नमः या आपल्याला मंत्राचा जाप दिवसभर जेवढ्या वेळा आपल्याला करता येईल तेवढ्या वेळा हा जप आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला जप करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी घरामध्ये लावू शकता ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आणि ओम गण गणपतेः नमः या मंत्राचा जप किंवा या मंत्राचं आपण श्रवण जरी केलं तरी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत.